हल्ली अनेक वेळा, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हे सांगितलं जातं, की एक्सप्लोर केलं पाहिजे. आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत, अनुभव घेतले पाहिजेत. आणि हे खरं आहे, म्हणजे आयुष्य आपण एक्सप्लोर केलंच पाहिजे. त्यात वेगवेगळ्या गोष्टी शिकल्याच पाहिजेत. परंतु बरेच जण काय करतात, मग त्यात पालकही असतात आणि मुलंही असतात, की वेगवेगळ्या गोष्टी करत बसतात. म्हणजे आज फुटबॉलला जातील, उद्या गायला जातील आणि असे ना भरपूर क्लासेस मुलांना लावलेले असतात. इथनं उठला की तिथे जातो, तिथनं गेला की तिथे जातो. आणि एक काही महिने हे मुलं करतात, 3-4 महिने, 6 महिने करतात आणि सोडून देतात. आणि त्यांना विचारलं, "अरे तू का सोडलं?" तर मग म्हणाला, "मला आता हे एक्सप्लोअर करून पाहायचं आहे, नवीन काहीतरी एक्सप्लोअर करून पाहायचं आहे." तर हा एक्सप्लोअर करणं याच्यामध्ये एक असा चुकीचा अर्थ घेतला जातो, की आपण सगळ्या गोष्टी फक्त 3-3, 4-4 महिने शिकलं म्हणजे आपण एक्सप्लोअर केलं, असा अनेक जणांचा गैरसमज होतो. तर असं अजिबात नाही आहे, की एक्सप्लोअर करण्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की वेगवेगळ्या गोष्टींचं एक्सपोजर पाहिजेच आपल्याला. परंतु काही गोष्टी तरी आपल्याला डेप्थमध्ये शिकता आल्या पाहिजेत किंवा त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. उदाहरणार्थ अनुभूतीमध्ये आम्ही गेले काही वर्ष सातत्याने म्हणजे ऑलमोस्ट आता 10, 11, 12 वर्ष दररोज ओंकार, दररोज भ्रामरी, दररोज अनुलोम-विलोम करतो, कृतज्ञता व्यक्त करतो, नियमितपणे व्यायाम करतो. तर या सगळ्याचा परिणाम म्हणजे आम्हाला त्यातली एक ना डेप्थमध्ये गोष्टी कळायला लागतात, की 10 वर्षापूर्वी जी भ्रामरी ज्या पद्धतीने केली जात होती आणि 10 वर्ष प्रॅक्टिस करून सातत्याने जी भ्रामरी केली जाते, तर त्यातली डेप्थ एकदा कळली, की आपोआपच त्याची रिझल्ट्स कळायला लागतात आणि त्यामध्ये एक्सप्लोअर करणं म्हणजे एकच गोष्ट सातत्याने करून त्यात आपल्याला खूप गोष्टी नवीन शिकायला मिळतात, बारकावे शिकायला मिळतात आणि तीच अनुभूती असते, तो साक्षात्कार असतो. कारण तो अनुभवातनं आलेला साक्षात्कार असतो. ती केवळ थिअरी नसते. तर प्रत्येकाने हे लक्षात ठेवा, की एक्सप्लोअर करणं याचा अर्थ काही गोष्टींच्या तरी मुळाशी जावं आणि ती गोष्ट सातत्याने करावी, म्हणजे त्यातल्या गोष्टी कळायला लागतात. म्हणजे जसं म्युझिकमध्ये ट्युनिंग आणि फाईन ट्युनिंगबद्दल बोललं जातं, तेच यात महत्त्वाचं आहे. सो 10 गोष्टी करण्यापेक्षा एक ना धड भारांभर चिंध्या असं करण्यापेक्षा 2-3च गोष्टी करा, पण त्या डेप्थमध्ये जाऊन करा. मग तुम्हाला त्यातली गंमत कळायला लागेल. ऑल द बेस्ट.